आता सध्या थंडीचे दिवस चालू आहेत आणि पुण्यात फार थंडी आहे, म्हणून हे दोन चिमुकले बघा मस्त ब्लँकेटमध्ये झोपले होते. आणि सकाळचे 9 वाजले तरी उन्हात धुकच दिसत होती. हळूहळू आमचा रिधान पण आता इंडिपेंडेंट व्हायला लागला आहे. स्वतःचं स्वतः जेवण करतच होता, पण आता पप्पांनी त्याला स्वतःचं स्वतः ब्रश करायला पण शिकवलं आहे. मग आमचा नाश्ता वगैरे झाल्यानंतर बेबीसोबत तर आम्हाला खेळायचं होतं, पण बेबीला झोप आली होती म्हणून मी त्याची मसाज केली आणि नंतर त्याला झोपवावं म्हटलं. पण त्याला काही झोप येतच नव्हती. त्याला गप्पा मारायच्या होत्या मम्मासोबत. कामाचा कितीही ताण असला तरी बाळांना वेळ देणं गरजेचं आहे आणि तो त्याचा वेळ घेतोच. आणि झोक्यात जरी टाकलं होतं, थंडीमध्ये मस्त ब्लँकेट ओढून झोपला होता. मग नंतर म्हटलं की पुसून घ्यावं, कारण की आज अंघोळ आम्ही नाही करणार होतो. थंडीच एवढी आहे म्हणून मी एक दिवस आड त्याला आंघोळ घालते आणि दुसऱ्या दिवशी पुसून घेते. मग थोडंसं जरा जास्तीचं गरम पाणी केलं आणि पुसून घेतलं की लहान बाळांनाही फ्रेश वाटतं आणि स्वच्छ राहतं. सर्दी होण्यापेक्षा मला हा ऑप्शन बेटर वाटतो.